नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहूया की हे बघा, आपण ब्लाऊज पीसपासून गेल्या वेळेस पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ब्लाऊज पीसपासून जे काही शिल्लक कापड राहतं, आपण ब्लाऊज वगैरे शिवून झाल्यानंतर तर त्या कापडामध्ये आपण पोटली बॅग तयार केली होती. आजही तसंच एक छान आणि युजफुल व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर आज आपण ब्लाऊजपासून शिल्लक राहिलेल्या कापडापासून छान असे स्क्रंचेस, म्हणजेच आपण ज्याला मराठी भाषेमध्ये वेणीला लावण्यासाठीचा बो म्हणतो, ते आपण आज स्टिच करणार आहे. तर चला पाहूया काय काय साहित्य लागतं त्याला. तर इथं मी गोल्डन कलरचं कापड घेतलेलं आहे, ज्याची रुंदी 5 इंच आणि लांबी आहे त्याची 34 इंच. आणि तसेच ब्लॅक कलरचं कापड घेतलेलं आहे, त्याची रुंदी आहे 3 इंच आणि लांबी आहे त्याची 32 इंच. आणि त्यानंतर मी असंच सेम गुलाबी कलरचं एक कापड घेतलेलं आहे, त्याची लांबी आहे दोन्ही मिळून 32 इंच आणि रुंदी आहे त्याची पण 5 इंच. तर मी इथं एक एक्सेल साईज, एक एम साईज आणि एक स्मॉल असे मी 3 बो तुम्हाला शिवून दाखवणार आहे. तर तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन लगेच आधी सबस्क्राईब करून घेऊया. चला तर मग हे बघा, जे काही शिल्लक राहिलेलं कापड असतं त्याचा आपण असाही यूज करू शकतो, ते आपण पाहूया. तर मी आहे ना इथं ते कापड दोन्ही एकमेकांना जॉईंट करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर काय केलं आहे बघा, त्याचा दोन्ही मधल्या कापडांचा फोल्ड केलेला आहे आणि त्याला स्टिच करून घेत आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं. आणि जे आतमध्ये आपण जे फोल्ड करतो ना कापड, ते त्या शिलाईमध्ये अजिबात गावता कामा नये. जर ते शिलाईमध्ये गावलं तर आपलं भो तयारच होऊ शकत नाही. त्यामुळे ते शिलाईमध्ये अजिबात गावता कामा नये. फक्त ते कापड त्या शिलाईच्या आतील बाजूलाच राहील अशी काळजी घेत घेत आपल्याला शिलाई मारायची. आणि प्रत्येक वेळी शिलाई मारत मारत ते बाहेर कापड खेचत काढायचं आहे. त्यामुळे काय होतं, छान असं फिनिशिंग येतं आणि सगळी काही शिलाई ती आतल्या बाजूनं जाते आणि बाहेर असं छान असं फिनिशिंग येतं. तर तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये कसं करते, त्या पद्धतीने तुम्ही नक्की करा. त्यामुळे छान तुम्हालाही समजेल, व्यवस्थित पहा, त्यामुळे समजून जाईल. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहिला ना तर लगेच लक्षात येईल. फक्त 10 मिनटंसुद्धा लागत नाही, तेवढ्या कमी वेळात आपण अशा वेगवेगळ्या आणि छान छान स्क्रंची तयार करू शकतो. तर हे बघा, अशा प्रकारे मी तिथे शिलाई मारून घेतली आहे. आणि ते बाहेर कापड फक्त आपल्याला काय करायचं आहे, खेचत बाहेर काढायचं आहे. पूर्णपणे बाहेर काढलं ना मग म्हणजे गोल राऊंड अशी छान अशी आतील बाजूनं शिलाई येते. बघा, तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने हे बघा, मी शिलाई मारून अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथं थोडंसं ओपन ठेवलं आहे, का तर इथून आपल्याला काय करायचं आहे, इलॅस्टिक आतमध्ये टाकणार आहोत ना आपण, त्यासाठी मी इथं थोडंसं ओपन ठेवलेलं आहे. ते नंतर आपण शेवटी बघूया त्याचं काय करायचं. तर मी आता इथे इलॅस्टिक घेतली एक, जे की मी 7 इंचाची इलॅस्टिक घेते. 7 इंचाची इनप आहे, कारण आपण इथं एम साईजचं बो स्टिच करतो ना, त्यामुळे 7 इंचाची ठीक आहे. ओके, आता काय करूया, आपण इलॅस्टिक त्या आपण जी पट्टी तयार करून घेतली ना त्यामध्ये टाकून घेऊया. आता ते आपली इलॅस्टिक असते ना ती छोटी असते. तुम्ही म्हणाल की एवढी मोठी पट्टी आणि इलॅस्टिक आतमध्ये कशी, तर त्यासाठी काय करायचं, आपली दुसरं एक टोक आपण पिनला जोडणार आणि दुसरं टोक आहे ते मशीनच्या सुईच्या खाली आपण काय करायचं, त्याला टक करून ठेवायचं. म्हणजे तिथं मशीनच्या सुईखाली त्याला ठेवायचं, त्यामुळे आपली इलॅस्टिक हलत नाही इकडं तिकडं कुठं. आणि आपल्याला परत टेन्शन वाटत नाही की बाबा पुढं वेगळीच जाताना पाठीमागची इलॅस्टिक कशी पकडून ठेवायची आणि काय. तर हे एकदम साधी सोपीच ट्रिक आहे. काय करायचं, सरळ इलॅस्टिक आपण मशीनच्या सुईच्या खाली टक करून ठेवायची तिथं तिला, त्यामुळे ती कुठेही हलू शकत नाही आणि आपल्याला व्यवस्थितपणे इलॅस्टिक त्या पट्टीमध्ये टाकता येते. आता पूर्ण इलॅस्टिक पट्टीमध्ये टाकून घेते मी, तुम्ही पाहू शकताय बघा इथं. आणि पटकन होऊनही जाते इलॅस्टिकमध्ये टाकून, जर आपण असं इलॅस्टिक सुईच्या खाली टक करून ठेवलं का. तर हे बघा, मी अशा प्रकारे ती एक एक इलॅस्टिकचं तोंड तिथं ठेवलं आहे आणि एक इकडं. तर आपली इलॅस्टिक टाकून झालेलं आहे. त्यानंतर काय करायचं, ते इलॅस्टिकला सुईच्या खाली टक केलेलं इलॅस्टिकचं टोक घेऊन दोन्हीला
जर तुमची इलॅस्टिक मोठी असेल तर तुम्ही तिथं टीप जरी मारली तरी चालू शकतं. पण आता माझी इलॅस्टिक छोटी आहे आणि टीप कधीही निघू शकते. त्यासाठी मी काय केलं आहे, इथं सरळ एक गाठ मारून घेतलेली आहे. 1-2 तुम्हाला जर जेवढ्या मारू वाटतं तेवढं तुम्ही मारू शकता गाठी. आणि गाठी मारून शिल्लक राहिलं ना कापड तर मग शेवटी आपण त्यावर एक शिलाई देऊया. ते इलॅस्टिकवर थोडीशी शिलाई देऊन टाकू. त्यामुळे काय इलॅस्टिकची गाठ निसटण्याचे चान्सेस नाहीत आणि व्यवस्थितपणे आपण कितीही तिला म्हणजे बोनेटला आपण ओढलं कितीही खेचलं तरी काही प्रॉब्लेम नाही, की बाबा अशी भीती नाही की आपल्याला आपली इलॅस्टिक तुटून जाईल, असं काही टेन्शन नाही. त्यामुळे शेवटी काय करायचं, आपण इथे इलॅस्टिकवर 1-2 टिप देऊन द्यायची. आता मी ती देऊन घेते टिप 1-2. बघा अशा प्रकारे. तर हे बघा अशा प्रकारे मी ती इलॅस्टिक वगैरे सगळं काय आत टाकून घेतलं. आता ते तुम्ही म्हणाल की ओपन राहिलेल्या भागाचं काय करायचं, तर जिथं ओपन भाग आहे ना तो आता आपण हाताने सुई दोऱ्याने जरी शिवला तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि सरळ तुम्हाला नसेल हाताने सुई दोऱ्याने शिवायचा तर तुम्ही एक सरळ शिलाई मारून देऊन टाकायची. त्यामुळे फिनिशिंग कुठेही खराब होण्याचा काही चान्सेस नसतो. त्यामुळे व्यवस्थित अशी एक शिलाई मारायची. ते कापड आतल्या बाजूला थोडंसं फोल्ड करायचं आणि मग शिलाई मारायची, का तर त्याचे बाबा धागे वगैरे बाहेर निघण्याचे चान्सेस नसतात आतल्या बाजूनं फोल्ड केल्यानंतर. तर हे बघा अशा प्रकारे एकदम कमी वेळात आणि एकदम काय म्हणतात ना एकदम कमी खर्चामध्ये इलॅस्टिकचाच काय खर्च होईल तेवढ्या खर्चामध्ये. आणि कापड तर काय आपलं शिल्लक ब्लाऊजमधलं जे राहिलेलं असतं त्याच्यामध्ये आपण हे यूजफुल असं बनवलं आहे. तर मी हे बघा अशा प्रकारे बो बनवून घेतलं. त्याचा यूज तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून बायकांना गिफ्ट देण्यासाठी सुद्धा खरंच करू शकता. एकदम साधी सिंपल ट्रिक आहे. आणि तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडले असतील तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब